इट्स जस्ट अ फॉर्मॅलिटी यार. म्हणजे काय ना, माझ्या आजोबांची अशी अट होती की नुपूरचं लग्न तिच्या आतेभावाशीच झालं पाहिजे. म्हणून आता तुला माझे आई बाबा दत्तक घेणार आहेत. म्हणजे तू नुपूरचा आतेभाव होशील ना. जस्ट अ फॉर्मॅलिटी, नथिंग एल्स. बस आई बाबांच्या मध्ये बस. चहा. अरे थँक्यू. मस्त आलंय. थँक्यू. थोडं आलं जास्त झालंय पण इट्स गुड. ईश्वर काहीही श्री. नीरज, मी ठरवलं होतं की या व्हॅलेंटाईनला तुला हे हार्ट शेप कार्ड मी गिफ्ट देईन म्हणून. पण ना तुझ्या नशिबात ना माझं हार्ट आहे ना माझं हे कार्ड आहे. झाली का आमची नकोडी तयार? अरे मी केव्हाच रेडी झालीये. कसलं गोड दिसतंय ग पिल्लू. ए, ऐक ना काकू, श्री की नाही शेफ आहे ना, म्हणून ना मी त्यांच्यासाठी एक स्पेशल उखाणा तयार केलाय. ऐका. स्वयंपाकघरात जमले वेळी सुरी किसणी पाटा वरवंटा. स्वयंपाकघरात जमले वेळी सुरी किसणी पाटा वरवंटा. श्रीरावांशी लग्न करण्यासाठी केला होता सगळा आटापिटा. खरं सांगू का, हा. लग्नावर एवढी मेहनत घेतेस ना तू, उखाण्यावर कशाला घेतेस गो बाई? म्हणजे जबरदस्तीने असे शब्द कोंबायचे ते उखाण्यात, त्रास नाही होत का गो बाळा? काय गो काकू, एवढा वाईट होता का उखाणा? नाही, कर तू प्रयत्न कर. पण मी काय म्हणते, एकदा लग्न ठरू दे. सारखं मुलाचं नाव चेंज करायचं, प्रोफेशनची जुळवाजुळव करायची, त्यापेक्षा एकदा लग्न ठरलं ना की करत बस उखाणे हवे तेवढे तयार. हं? काय आहे? एक काकू, हे ना हार्ट शेप कार्ड आहे. हे ना मी श्रीला देणार आहे. माझं स्वप्न आहे की हे कार्ड मी श्रींना देणार, मग त्यांनी मला डायमंड रिंग द्यायची. खूप हळवी आहे आमची नुपूर. त्यात तिला लग्नाचा छंद आहे. तिला ना ग्रीटिंग्स द्यायला आणि घ्यायला खूप आवड. अहो ती कॉलेजमध्ये असताना हेच करायची. मग अभ्यास कधी करायची? नाही नाही, अभ्यासही करायची. दादा करत असणार, दोन्ही करत असणार ती. हो ना? तिला सगळ्याच गोष्टीची भारी हाऊस आहे हो. थोडं मनाविरुद्ध झालंय की रुसते जरा. हळवी आहे ना, भोळी आहे. त्याला बावळटपणा म्हणतात भाऊजी. तशी आमची नुपूर मनाने साफ आहे. हो, अगदी लता वहिनींसारखी. त्याही तशा बावळट आहेत पण मनानं अगदी साफ आहेत. शैला, तू माझ्या बायकोला बावळट कसं काय म्हणू शकतेस? बघा ना कशा बोलतायत. हा, तर तुमची बायको असली म्हणून काय झालं? मी तुझ्या बाजूने बोलतोय लता. हो माहितीये मला. मग तू असं काय बोलतोय? अरे काय चाललंय? अरे आम्हाला हे पोरख्यासारखे वाद ऐकवण्यासाठी इकडे बोलवलंय का? हो हो, बसा 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 जरा. शांत बसा ना जरा. हा माझ्या मुलाला वेळ नसतो, बिझी असतो तो, आणि मी पण. त्यापेक्षा आपण मुद्द्याचं बोलूया का? तुम्ही आणि मुद्दा. का हो वहिनी त्यांना असं बोलताय? काय झालं? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.